सो माझ्याकडे ही पेशंट आली होती यंग, ती किती 20 वर्षाची मुलगी आणि तिला सिव्हिअर स्कोलिओसिस होतं. सो शी वॉज टिल्टेड ऑन वन साईड आणि डेफिनेटली पोश्चर जे होतं ते चांगलं नव्हतं आणि कॉस्मेटिकली ऑल्सो इट वॉज नॉट लुकिंग गुड. सो आपण सर्व तपास वगैरे केले, आपण एक्सरेज वगैरे केले आणि आपल्याला कळलं की त्यांना बऱ्यापैकी सिव्हिअर कर्वेचर आहे बॅकमध्ये आणि त्याच्यामुळे तो अनइवन ॲपिअरन्स होता. तर या सिच्युएशनमध्ये मग आपल्याला ऑपरेशन करावं लागतं आणि त्याला मला स्क्रू आणि रॉड वगैरे टाकून ते आपल्याला फिक्स करावं लागतं आणि आपण ते पोश्चर करेक्ट करतो पेशंटचं. तर असंच एक पेशंट आहे आपल्याकडे की शी इज क्वाईट हॅपी विथ द रिझल्ट आणि तिची आई आपल्यासोबत आहे. तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स थोडा शेअर कराल आमच्याबरोबर? हो, माझी मुलगी म्हणजे लहानपणी पडली ती. त्याच्यानंतर तिला खूप तिने त्रास सहन केला, पण माझी परिस्थिती नव्हती ऑपरेशन हे करायची. तर आता हे ऑपरेशन मी तुमच्याकडे आले, ते दाखवलं सगळं व्यवस्थित. तुम्ही सांगितलं मला समजून. सगळ्या घरच्यांची मला सहमती नव्हती, पण मी मन घट्ट करून तुमच्याकडे हे ऑपरेशन करायचा निश्चय केला का माझ्या मुलीचं काही पण हो, पण डॉक्टरांची मला सहमती आहे. त्याच्यामुळं मी हे मुलीचं म्हणजे सगळे म्हणायचे का हे सक्सेस होत नाही, पण तुम्ही मला एक आधार दिला. तुम्ही म्हणले माझे प्रयत्न तुमचं नशीब, पण ह्याच्यावर मी ठामपणे राहिले. माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित ऑपरेशन झालं, सगळं सक्सेस झालं. पहिल्यापेक्षा एकदम ओके झाली म्हणजे बऱ्यापैकी. आणि तुमची मी डॉक्टर साहेबांची खूप तिची उंची पण वाढली आहे. उंची वाढली, 1 फीटवर तिची उंची वाढली आणि पहिल्यापेक्षा एकदम चांगली झाली. हा, म्हणजे माझी मुलगी अशी तिला चालायला त्रास होत होता आणि कशाला पण असं ही व्हायची, बुट्टी दिसायची. आता एकदम व्यवस्थित दिसते ना. ऑपरेशन पण लय भारी, 101% ऑपरेशन झालं आमचं. सो अशा प्रकारे आपण ते एक्सरे ज्याच्यात आपल्याला स्क्रू आणि रॉड राहुल वगैरे सगळं म्हणजे टाकलेलं. माझ्या मुलीला नवीन जीवन दिलं. डेफिनेटली पेशंटचं पाठीचं दुखणं, चालण्याची पद्धत, पोश्चर या सर्व गोष्टी बऱ्यापैकी त्याच्यात इम्प्रूव्ह झालेल्या आहे आणि तिच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला कळतं की पेशंट इज क्वाईट हॅप्पी विथ दिस. जसं हे म्हटले की असे पेशंट्स आणि ह्या ऑपरेशन्स मोठे असतात, तर हे करण्यासाठी फार त्यांना मन घट्ट करावं लागतं आणि तसं आपल्याला जेही थोडेफार रिस्क वगैरे असतात ते आपण एक्सप्लेन करून आपल्याला ते डेफिनेटली ते पेशंट्स आणि रिलेटिव्सला आपल्याला सांगावं लागतात. परंतु जर आपण ती रिस्क घेतली तर डेफिनेटली आपल्याला याच्यातनं रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे ह्या सेटअपमध्ये मणिपाल हॉस्पिटलमध्ये आम्हाला न्यूरो मॉनिटरिंग, स्पायनल नॅव्हिगेशन्स, सर्व प्रकारचे मायक्रोस्कोप ह्या सर्व गोष्टी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपण सेफ्टी पण खूप वाढवू शकतो आणि डिझायरेबल पेशंटला आपण तो रिझल्ट देऊ शकतो. आणि हॉस्पिटल पण एकदम चांगले, कारण एवढी स्वच्छता, सगळं व्यवस्थित, वेळोवेळी मग लगेच येणं, सगळं म्हणजे सगळ्या हॉस्पिटलपेक्षा हे हॉस्पिटल एकदम स्वच्छ आहे आणि काळजी घेतात. सरांचे पण आम्ही खूप खूप आभार मानतो. राहुल सरांचे खूप खूप आभार आहे. आमच्या मुलीला नवीन जीवन दिलं सरांनी. म्हणजे आम्हाला कोणाचीच सहमती नव्हती, पण आम्ही मन घट्ट करून सरांकडे आलो आणि आमच्या मुलीला नवीन जीवन भेटलं. सक्सेस ऑपरेशन पण सक्सेस झालं आणि सरांनी सगळं सरांचे आम्ही खूप खूप आभारी. सरांच्या प्रयत्नांना यश आलं. पेशंटनी जर मन घट्ट केलं ना, पेशंटनी जर साथ दिली तर आपल्याला डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट मिळत असतो. आणि तुम्ही पहिल्यापासून तुम्ही लोकांनी खूप तिला पण खूप प्रोत्साहन दिलंय आणि वेळोवेळी आपण नाही सर, सगळं हे घरच्यांचे व्यवस्थित ना सगळ्यांचे मस्त पैसा मी कमवते, पण मला घरच्यांचं सगळ्यांचं हे होतं. ते म्हणले पोरीला जर काय झालं ना आम्ही तुला जबाबदार धरू. मी इतके रडले होते रात्रभर आणि पोरीला घेऊन इकडे आले. पण माझं म्हणजे देवाने एक गाणं ऐकलं आणि सरांचे उपकार.